नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। आज आपण कात्रजवरून स्वामीनारायण मंदिराच्या इथे आलो आणि स्वामीनारायण मंदिराच्या इथून खेडशिवापूर मार्गे कुसगाव ठिकाणी कुसगाव खिंड या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत। मित्रांनो, कुसगाव खिंड ही अतिशय निसर्गसंपन्न परिसर आहे। आपण आता कुसगाव खिंडीच्या टॉपला आहोत। आपल्याला इथून कुसगाव खिंडी मार्गे बनेश्वर मंदिराकडे जायचं आहे। मित्रांनो, स्वामीनारायण मंदिर ते कुसगाव खिंड हे साधारण 15 किलोमीटर आहे। आपल्याला खेडशिवापूर मार्गे कुसगाव खिंडीत येऊन पोहोचायला लागतं आणि त्याचबरोबर कुसगाव खिंडीतून आपल्याला बनेश्वर मंदिर हे 20 किलोमीटर आहे। परंतु हा 20 किलोमीटरचा जो परिसर आहे अफलातून आहे, निसर्ग संपन्न आहे। आपण मुद्दामून हा मार्ग निवडला। आपल्याला हायवेने जाता येत होतं, परंतु आपल्याला हायवेने खेडशिवापूरचा टोल नाका लागतो, आपल्याला तिथं टोल भरायला लागतो। पण तिथून सरळ हायवेने आपल्याला नसरापूर फाट्यापर्यंत पोहोचता येते आणि नसरापूर फाट्यावरून आपल्याला बनेश्वर मंदिर अगदीच जवळ आहे। पण मित्रांनो, तो मार्ग न घेता आपण मुद्दामून हा मार्ग निवडला आहे। त्याचं कारण की हा इथला निसर्ग संपन्न परिसर आणि आपल्याला एक दिवसाची जर ट्रिप करायची असेल आणि निसर्गातून फिरायचं असेल तर तुम्ही ह्या मार्गाने निश्चितच येऊ शकता आणि तुमचा टोलही वाचेल, त्याचबरोबर ट्रिपही सुंदर होईल। तर आपण आजच्या या ब्लॉगमधून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणार आहोत, एक्सपिरियन्स घेणार आहोत। सो मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे। स्टे ट्यून्ड।
मित्रांनो अतिशय सुंदर ठिकाण सापडलं आपल्याला आणि ते आपण शूट करण्यासाठी गाडी थांबवली खास करून आणि आपण कुसगाव घाटातनं खाली आलो, कुसगाव खिंडीतनं खाली आलेलो आहे आणि प्रामुख्याने आता कुसगाव इथून 6 किलोमीटर आहे. या तुम्हाला लोकेशन पण दाखवतो. सुंदर असं लोकेशन आहे. कुसगाव हे 6 किलोमीटरवर राहिलेले डाळवाडी एक आहे आणि ह्या बाजूला धनगरवाडी आहे. धनगरवाडी आहे आणि ह्या बाजूला एक फार्म पण आहे. तो आपण आता त्या मधला जो लोकेशन आहे ना त्या लोकेशनच्या ठिकाणी जाऊयात. अतिशय सुंदर ठिकाण आहे. या माझ्याबरोबर. मित्रांनो या ठिकाणी एक बोर्ड दिसून येतो आपल्याला, मयूरवन फार्म हाऊस अँड फॅमिली रिसॉर्ट. वर मयूरवन फॅमिली रिसॉर्ट आहे. आपल्याला ते समोर जे दिसतंय ना वर डोंगरावर ते तिथं रिसॉर्ट आहे आणि हे ठिकाण आहे मुक्काम पोस्ट पारवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे. मित्रांनो हवेली तालुका या खिंडीच्या पलीकडे आहे आणि आता भोर तालुका इथून चालू होतोय. सो आपण आता भोर तालुक्यात एंट्री केलेली आहे. तरीसुद्धा आपण भोर तालुका आणि हवेली तालुक्याच्या बॉर्डरवरच असं फिरत आपण बनेश्वरला जाणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण इथल्या निसर्गाचा संपूर्ण आनंद घेणार आहोत. या ठिकाणी आपण ड्रोन शॉट देखील घेणार आहोत आणि ह्या फार्म हाऊसला निश्चित आपण वेळ जर मिळाला तर आपण वर देखील जाऊन येणार आहोत. चला तर मित्रांनो. गाई बघा किती भारी दिसतात. नॅचरल फ्लो, पाण्याचा सुंदर असा फ्लो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता. आणि हे पाणी शेतीला, का तर भात शेती इथं लागलेली आहे. थोडीशी भात शेती पूर्णपणे इथं पिकं खूप छान उगवलेली दिसतात आपल्याला. पण पाणी आणि पाऊस खूप पाहिजे. आता ह्याला थोडंफार पाणी मिळालेलं आहे, परंतु जास्त पाऊस झाला तर भातशेती चांगली फुलेल. सो अतिशय सुंदर निसर्ग आहे. वाह, एक नंबर आहे. एक नंबर निसर्ग आहे. तुम्हाला हा परिसर निश्चित आवडेल. या परिसरातून फिरताना तुम्हाला कोपरा असं निसर्ग भरून टाचून भरलेलं आहे की तुम्हाला निश्चित प्रत्येक ठिकाणी असं थांबावं असं वाटणार. थोडंसं पाऊस नाही आज, परंतु पाऊस नसल्यामुळे आपल्याला शूटिंग पण व्यवस्थित करता येते आणि निसर्गाचा आनंद देखील आपण घेत आहोत. सो मित्रांनो आपण आता ड्रोन शॉट घेणार आहोत. I don't want the space if you're not here with me. I just can't without your touch. And I can't believe the words you're speaking. What about all over our love? Don't need a savera, the magical हमेशा. तू मेरा सवेरा, तू आजकल हमेशा. I won't give you up for the worst, so let me tell ya. अगर तू खफा है, give me a chance to make it better. ये कैसी सजा है, you and I we're meant forever. I don't want the space when you're not here with me. I
just can't without your touch. And I can't believe the words you're speaking. I just can't without your touch. Tu mira, सवेरा तू आजकल हमेशा. I don't want the space if you're not here with me. I just can't without your touch. And I can't believe the words you're speaking. What about all over our love? Tu mira, सवेरा तू आजकल हमेशा. तू मेरा सवेरा तू आजकल हमेशा. I won't give you up for the worst, so let me tell you. अगर तू खफा है. मित्रांनो, ड्रोन शॉट इतका भारी आलेला आहे, पण आता याच ठिकाणी आपण जास्त वेळ घालवला तर आपल्याला बनेश्वरला पोहोचूस तोपर्यंत उशीर होईल. सो गाईज, जास्त वेळ न घालवता आपण आता पुढच्या मार्गावर निघत आहोत. लेट्स गो. पुढं खूप सुंदर छान छान पॉईंट्स आहेत. आपण ते कवर करणार आहोत. मित्रांनो, निसर्ग ह्या बाजूला खूप आपलातून आहे. तुम्हाला जर बनेश्वरला महादेवाला जायचं असेल श्रावणामध्ये, तर श्रावणामध्ये खूप सुंदर मार्ग आहे हा. तुमचा प्रवास कसा होईल, तुम्हाला कधी संपेल प्रवास हे कळणार सुद्धा. खूप सुंदर मार्ग आहे.
वाटते ना मित्रांनो, काय सांगू. आपण आता पुण्यापासून फक्त 15 किलोमीटरवर आलेलो आहोत, 15 ते 20 किलोमीटरवर, आणि या सुंदर अशा ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. 10-15 मिनिट वेळ कसा गेला कळालं नाही, आणि असं वाटतंय की आता इथंच बसून राहावं, इतका सुंदर वाटतंय. बघताय ना, हे पाणी, हे डोंगर, हे नागमोडी वळण, आणि हे समोरचं सगळं आभाळ, आकाश, एक नंबर वाटतं. सो गाईज, हा रस्ता इतका अनटच आहे, पण म्हणजे लोकवस्ती इथं कमी आहे. फक्त एका गोष्टीची खंत वाटली की हे जे समोर जे इकडे एक क्रशर चालू आहे ना, ते मला काय आवडलं नाही. इकडे पण एक क्रशर चालू आहे, ते सुद्धा मला आवडलं नाही. हे डोंगर जे तोडतात हे फार चुकीचं आहे. आपलं निसर्ग संपत्ती सगळी संपून जाते, याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. इतकं आपलं भारी निसर्ग आहे आणि तो जपून ठेवण्यासाठी हे टेकड्या तोडणं चुकीचं आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा मला. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. आपण अशा एका ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत की आपण इथं येऊन कन्फ्यूज होऊ शकतो की आपल्याला आता जायचं आहे बनेश्वर मंदिराकडे जायचं आहे. परंतु आता तुम्ही जर बघितलं, हा मागचा जर रोड बघितला तर वांगणी आणि निगडे हा जो वेल्ल्याच्या दिशेने रोड जातो, इकडे गेलो तर वेल्ल्याच्या दिशेने जाऊ आपण, आणि हा आपल्याला बनेश्वरकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. परंतु आपण जो आलो ह्या बाजूने आलो, हे शिवापूरवरनं ही कुसगाव खिंड ह्या ठिकाणी बोर्ड दिसेल तुम्हाला, शिवापूर कुसगाव. आणि आता आपण बोरावळे मार्गे आपण बनेश्वरला जाणार आहोत. बोरावळे मार्गे आपल्याला मुख्य स्टेट हायवे लागेल. आता हे इंटर सर्व्हिसेस रोड म्हटलं तरी चालेल, ग्रामपंचायत सडक योजना अंतर्गत ह्या सगळे रोड आहेत इथले. इथून आपल्याला राजगडाकडे जाता येतं, आणि आता आपण बनेश्वर नसरापूरकडे जाण्यासाठी आपल्याला हा रस्ता बोरावळे मार्गे आहे. सो गाईज, या ठिकाणी आल्यावर तुम्ही निश्चित कन्फ्यूज होताल. तर आपल्याला इकडे जायचं नाही आहे, वांगणी निगडेकडे जायचं नाही आहे, तर आपल्याला बोरावळे इथं देखील बोर्ड दिलेला आहे, बोरावळेकडे जायचं आहे. आणि बोरावळ्याच्या दिशेने आपल्याला बनेश्वरचं मंदिराला जाण्यासाठी रस्ता आहे. सो गाईज, लेट्स गो. जोरात फिरू नको,
वाह, पुन्हा एक ठिकाण आपल्याला मिळालं आहे मित्रांनो, अतिशय सुंदर. आणि खरंच अजून पाणी जास्त नाही आहे. पाणी जास्त असतं तर अजून मजा आली असती. तुम्ही खाली बघू शकता. इतका अप्रतिम आणि निसर्ग आणि खरंच इतकं सुंदर पाण्याचा फ्लो आहे. सुंदर, अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा निसर्ग आपल्याला या भागात पाहायला मिळतो. तर ज्या ठिकाणी आपल्याला खरंच निसर्गाचं काही सौंदर्य बघायचं असेल तर थोडंसं गाडी थांबवून आपल्याला आतमध्ये यायला लागतं आणि त्याचं सौंदर्य न्याहाळायला लागतं. सो गाईज, या रोडला तुम्हाला जागोजागी खूप सारी ठिकाणं बघायला मिळणार आहेत आणि अशी ठिकाणं तुम्ही सोडू नका, मिस करू नका. खूप अप्रतिम सौंदर्य आहे आणि अतोनात आनंद होतो आपल्याला. ज्यावेळेस असं सौंदर्य पाहायला मिळालं तर अतोनात आनंद होतो, हे तर खरं आहे. मित्रांनो, आपण आत्ता कुसगाव खिंडीतनं आपण आलो. कुसगाव खिंडीतून बोरावळे गावातनं आपण आत्ता वेल्हा रस्त्याला येऊन पोहोचलो आहे. वेल्हा रस्त्याला सांगवी बुद्रुक तालुका बोर, बरोबर. इकडे मागं आपल्याला वेल्हा आहे. वेल्ह्याकडे जायचं नाही आपल्याला आता नसरापूरच्या दिशेने जायचं आहे. नसरापूरला अलीकडेच बनेश्वर मंदिर आहे. बनेश्वर मंदिरात दर्शन घेणार आणि परत आपण बनेश्वर मंदिराचं दर्शन झालं की ह्याच रस्त्याने रिटर्न जाणार आहोत.
सो गाइज स्टे ट्यून, चलो. मित्रांनो, आपण बोरावळे ते सांगवी हा जो रस्ता आहे थोडासा खराब आहे, परंतु निसर्ग अप्रतिम आहे. तुम्ही त्या रस्त्याने यायला हरकत नाही. परंतु जाताना मात्र मग तुम्ही नसरापूर मार्गे डायरेक्ट हायवेने पुण्याला जाऊ शकता. पण मग तुम्ही सांगवी ते पुढे हे दीडघर आहे, हे गावाचं नाव दीडघर आहे. दीडघर थोडं पुढं आहे, पण या परिसरात दीडघरच्या अलीकडे राजतोरण म्हणून एक हॉटेल आहे. ते आपण राजतोरण हॉटेलचं स्पेशल मिसळ आहे का, ती फेमस आहे. पूर्ण या भागामध्ये राजतोरण मिसळ ही फेमस आहे. आणि तुम्ही आवर्जून या ठिकाणी येऊन राजतोरणची मिसळ ही चाखावी असे मी तुम्हाला विनंती करतो. अरे सो गाईज, राजतोरणची मिसळ ही अतिशय अप्रतिम आहे. तुम्ही इथं येऊन याची चव नक्की चाखा. तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मिसळ तुम्हाला खायला मिळेल. अशी मिसळ कुठंच मिळत नाही. ही मिसळ खाण्यासाठी खास करून पुण्यातनं लोक या ठिकाणी येतात. आणि शक्यतो म्हणजे राजगडावर जाणारे किंवा तोरणागडावर जाणारे त्यांचाही इथं हॉल्ट असतोच. इथं चहा मिसळ खाऊन पुढे जाणार. आपण आता उलटा प्रवास केलेला आहे. ॲक्च्युली आपण आलेलो आहोत कुसगाव खिंडीतनं आलेलो आहोत. आणि आता आपल्याला म्हणून आपण पहिल्यांदा मिसळ खाऊन घेतली. मिसळ खाण्यापूर्वी आपण ठरवलं होतं की जावं पहिले वॉटरफॉल बघून यावं, परंतु आपलं अजून काहीच बघणं झालेलं नाही आहे. वेळ पण झाला होता जेवणाचा, त्यामुळं आम्ही आपली मिसळ खाऊन घेतलेली आहे. सो गाईज, आता आपण जाणार आहोत बनेश्वर वॉटरफॉल बघायला. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पुढचा निसर्ग अप्रतिम आहे, बघण्यासारखा आहे. बनेश्वरचं वॉटरफॉल आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर बनेश्वरचं मंदिर देखील आपण दाखवणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला तर मित्रांनो. मित्रांनो, आपण आता दीडघरमधनं पुढे आतमध्ये गाडी आणली. टिकूड, तिकडे टिकूड रिसॉर्ट आहे. आणि बनेश्वरचा जो वॉटरफॉल आहे तो या बाजूने आपल्याला जायला लागणार आहे. आपण इथपर्यंत ऑफ रोडिंग करत आलेलो, परंतु गाडी आपली पुढे जाणार नाही आहे. सो आपण आता गाडी इथं पार्क केली, वळवून घेतली गाडी आणि इथं पार्क केली. आणि आपण आता चालत चालत 200 मीटर साधारण आतमध्ये जायला लागणार आहे. बरोबर? हां, चला तर मग जाऊयात. संपूर्ण हे भाताचं शेत आहे बघा, किती मस्त वाढलेलं आहे, भारी वाटतंय. एक नंबर हिरवागार शालू झालेलं आहे. आणि मागं तर डोंगर इतके भारी वाटत आहेत. तुम्ही इकडचा पण नजारा घेऊ शकता कॅमेऱ्यात. सगळी सुंदर, अतिशय सुंदर. जवळ आलेले त्यापूर्वी आपल्याला इथे एक मंदिर दिसतंय. कसलं मंदिर आहे बघूयात आपण. या
आतापर्यंत आपल्याला खात्री पडत नव्हती, परंतु बघा वॉटरफॉल इथून इतका भारी दिसतोय. थोडं पुढे या, बघा इकडे दाखवा. बघा इथून या ठिकाणावरनं वॉटरफॉल इतका सुंदर दिसतोय. येण्याचं सार्थक झालेलं आहे. तुम्ही पाहत आहात बनेश्वरचा वॉटरफॉल, अप्रतिम आणि सुंदर. ग्रेट ग्रेट. मी सुद्धा पहिल्यांदा वॉटरफॉल बघतोय. आज इतके वर्ष पुण्यात राहतोय, परंतु मी बनेश्वरचं वॉटरफॉल त्या साईडने बघितलं होतं. जे लोक वर तिकडं उभे आहेत ना, ते मंदिरातनं आलेले आहेत. मंदिरातून तिकडनं बघण्याचं पॉईंट आहे, परंतु आपण मंदिराच्या बाजूने आलेलो नाही. आपण मंदिराच्या बाजूला गेलो की आपल्याला इथपर्यंत चालवले. आपण प्रत्यक्ष वॉटरफॉलच्या ठिकाणी यायचं असेल तर आपल्याला बीडघरच्या इथून रस्ता आहे. बीडघरच्या इथून आपल्याला वूड रिसॉर्टचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने ऑफरोडिंग करत आलं की आपण वॉटरफॉलला येऊन पोहोचतो. क्या बात आहे. चला या. या ठिकाणी थोडं पुढे या मित्रांनो. या ठिकाणी आहे ना पाण्याचे तुषार असे चेहऱ्यावर उठत आहेत. इतकं भारी वाटते. पाऊस नाही आहे, परंतु चला वॉटरफॉलने आमची आजची सफर एकदम भारी करून टाकलेली आहे. एक नंबर सफर झालेली आहे. वा या. हा वॉटरफॉलचं अकराळ विक्राळ रूप या ठिकाणून बघायला मिळतं आपल्याला. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, हा जो वॉटरफॉल तुम्ही बघताय तो बनेश्वरचा वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हा जो वॉटरफॉल आहे ही शिवगंगा नदी आहे. शिवगंगा नदीचा हा वॉटरफॉल आहे आणि बनेश्वर मंदिराच्या मागं असल्यामुळे ह्याला बनेश्वर वॉटरफॉल म्हणून म्हटलं जातं. मुझको खबर नहीं थी तुमसे मिलके होगा ऐसी रूह मेरी जागने लगी. बेकाबू जज्बात मिलके जुदा हो फिर भी आस ना गई. पर जो सोचा है वो होता ही नहीं. ये जिंदगी ही है ऐसी है ये पता फिर भी जानना क्या. इंतजार तेरा मैंने है किया इसको
मित्रांनो, आत्ताच आपण बनेश्वरचा वॉटरफॉल बघितला. इतका सुंदर आहे, इतका अप्रतिम आहे की याला शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. त्यासाठी तुम्हाला इथं येऊन वॉटरफॉल बघायला लागेल. आणि प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस बघतो तो एक वेगळा असतो व्ह्यू आणि कॅमेऱ्यातनं टिपलेला व्ह्यू वेगळा असतो. सो माझं असं सजेशन आहे की तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी यावे आणि इथला वॉटरफॉल बघावा. निसर्ग अप्रतिम आहे, सुंदर आहे, तुम्हाला निश्चित आवडेल. आम्हाला तर खूप आवडला, आम्ही खूप एन्जॉय केला. आणि खरंच आजचा दिवस सकाळपासून आम्ही ज्यासाठी अट्टहास केला होता त्यापैकी एक आमचा हट्ट पूर्ण झालेला आहे. आम्हाला बनेश्वर वॉटरफॉल बघायला मिळालेला आहे. हा वॉटरफॉल फक्त मान्सूनमध्येच, पावसाळ्यातच सक्रिय असतो, इतर दिवशी तो सक्रिय नसतो. त्यामुळे तुम्हाला हे ऑगस्ट महिन्यामध्येच दृश्य बघायला मिळेल. तुम्हाला जुलैमध्ये सुद्धा कदाचित एवढं म्हणजे पाऊस जर चांगला पडला असेल तर दृश्य बघायला मिळेल. परंतु पाऊस जर चांगला पडला नसेल तर हे वाहता धबधबा आपल्याला पाहायला मिळत नाही. सो माझं सजेशन आहे की हा धबधबा पाहायचा असेल तर पावसाळ्यातच हा तुम्हाला बघायला मिळेल. इतर दिवशी हा धबधबा नसतो, चालू नसतो. आणि ही शिवगंगा नदी आहे. मित्रांनो, निसर्ग तर इतका अप्रतिम आहे. तुम्ही माझ्या मागं बघताय, ही भातशेती आहे. प्लस इथं मागं डोंगर आहेत, गर्द अशी डोंगरावर झाडी आहे. आणि इतकं सुंदर आणि भारी वाटते. हे बनेश्वर वॉटरफॉलच्या जवळच आहे हे सर्व. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.